बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 11 वर्षाचा संघर्ष मुश्रीफ साहेबांचा मागे झाला. 2 आमदारकी आम्ही एकामेकाविरुद्ध लढलो, पण आम्ही आता एकत्र आलोय. त्याच्या मागे सर्वाधिक ज्याचे आभार व्यक्त केले पाहिजे ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला दोघांना एकत्र आणलं आणि ह्याच्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी भूमिका. आम्ही एकत्र कशासाठी आलो तर आम्हाला लक्षात आलं की आता या कागलच्या परिसरासाठी आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे आणि त्याचाच सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मुरगुड नगरपालिका. मुरगुड नगरपालिकेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर साहेबांनी काम केले, आम्ही काम केले, पण वैयक्तिक आम्हाला कधी एक हाती सत्ता नाही मिळाली. त्याच्यामुळे मुश्रीफ साहेब असतील, रणजित दादा असतील, आम्ही असतील, आम्ही सगळी एकत्र आलोय आणि आज आपल्याला कळकळीची विनंती करतोय की आमच्या नगराध्यक्षांनी सर्व उमेदवारांना एक हाती सत्ता द्या. तर आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांकडून हक्कानी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, आज जो जाहीरनामा आपल्यासमोर आम्ही प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये मुरगुड नगरपालिकेच्या हिशोबाने ज्या ज्या गोष्टींचा आम्ही उल्लेख केलेला आहे त्या गोष्टी पुढच्या 5 वर्षांमध्ये करून घ्यायच्या असतील तर आमचे नगराध्यक्ष आणि आमचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची काळाची गरज आहे. तर एक हाती सत्ता दिली तर या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला आणि मुख्यमंत्र्यांकडून हट्ट घ्यायला एक चांगलं पाठबळ मिळते. ते कळकळीची विनंती करायला आम्ही तुमच्यासमोर आहे. आता विरोधकांकडून जे काही टीका टिप्पणी होतीये की अशी दोघं एकत्र कशी आली काय, अशा काही युत्या कागदाला नवीन नाहीये. इतिहासामध्येही झालेला आहे आणि त्याच्यामुळं हे काही नवीन. पण सगळ्यात महत्वाची बाब की राजेखान जमादारांच्या पत्नी आज इथं उपस्थित उभ्या आहेत. इकडचे दोन्ही उमेदवार तिन्ही घड्याळ इथं आहे. आता राजेखान जमादारांचा उल्लेख केला तर मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी केलेलं काम तुमच्या समोर आहे. मुश्रीफ साहेबांनी 99 मध्ये जे संजय गांधी पेन्शन ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघात राबवली, पण मुरगुड मध्ये मुश्रीफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी पेन्शन राबवली असेल, योजना राबवली असेल, ते राजेखान जमादारांनी राबवली. तिथून बघून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना आपल्यापर्यंत पोहोचवली. आता एक सगळ्यात महत्वाची बाब, जाहीरनाम्यामध्ये जे काही गोष्टी आम्ही उल्लेख केले ते 100% आम्ही करू. त्याच्यापेक्षा महत्वाचं की पेन्शनचा विषय असतील, बांधकाम कामगारांच्या योजनेचा विषय असेल, दिव्यांगांच्या विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, हे सगळे विषय जर आपल्याला राबवायचे असतील तर नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नेते त्या कॅपॅसिटीचे पाहिजे, त्या कर्तृत्वाचे पाहिजे. कारण नगरसेवक अगदी तुम्हाला काय अडचण झाली, हे नगरसेवक कधीही तुमच्या दारात असणार. रात्री 2 वाजले 3 वाजले नगरसेवक काय नगराध्यक्ष स्वतः असतील आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू की हे लोक कधीही नेत्याकडे येऊन कामं करून घेऊन जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की या योजना आपल्यापर्यंत पोहोचायच्या असतील, या योजनेमधून जी लोक वंचित राहिली असतील त्यांना आपल्याला हे लाभ द्यायचे असतील तर आमची ही सत्ता घेऊन यायची फार काळाची गरज आहे. आता ज्याचा उल्लेख रणजितदादांनी केला की अंडरग्राऊंड ड्रेनेजचा फार मोठा प्रोजेक्ट कागल आणि मुरगुडसाठी आहे. त्याच्यामध्ये ही योजना करताना हे फार महत्वाचा विषय की भ्रष्टाचार मुक्त ही योजना खाली परत तळागाळापर्यंत गेली पाहिजे. कारण ही फार मोठ्या बजेटची योजना आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं काम पण आपल्याला ह्या परिसरात करायचं. त्याचा उल्लेख राजेखान जमादारांनी केला की येत्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला नागरिक असेल हे सगळ्या गोष्टी असतील, जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं आम्हाला आशीर्वाद लागतो. मी आपल्याला शब्द देतो की मुश्रीफ साहेब असेल, आम्ही असेल, रणजित दादा असेल, आपल्या सगळ्या गोष्टींना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी या प्रभागामध्ये नगराध्यक्षाचं घड्याळ आणि खाली 2 घड्याळ त्याला मतदान करून भरघोस मताने हे फायनल निवडून द्या अशी विनंती करून मी थांबतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.